नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण चालू घडामोडी युक्त अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि या टॉपिक मधून सुरुवातीलाच असं सांगतो की राष्ट्रपती हा चॅप्टर बऱ्यापैकी कव्हर करून देण्याचा प्रयत्न आपल्या या सेशन मधून असणार आहे. त्याच्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे सोडवा. छोट्या छोट्या मुद्द्यांवरती प्रश्न क्रिएट केलेले आहेत जेणेकरून चालू घडामोडीसह संपूर्ण राष्ट्रपती चॅप्टर तुमचा अगदी व्यवस्थितपणे पूर्ण होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्यास सोपं जाईल. तर या सेशनचा उद्देश हाच आहे की प्रश्न उत्तराच्या माध्यमातून एखादा टॉपिक तुमचा अधिक चांगल्या पद्धतीनं क्लिअर करून देणं. तर जास्त वेळ न घेता सुरू करूयात आज आपल्या महत्त्वाच्या चॅप्टरला, ते म्हणजेच राष्ट्रपती विशेष चालू घडामोडीसह. तर पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताच्या नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्यामधील आहेत? नुकत्याच राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडल्या आणि याच्यामध्ये द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. तर त्या कोणत्या राज्यातील आहे असा प्रश्न विचारलेला आहे. झारखंड, ओडिसा, केरळ का पश्चिम बंगाल? तर भारताच्या नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओडिसा या राज्यामधून आहेत आणि या आदिवासी समाजातून येतात. त्यामुळं भारताला पहिल्याच महिला आदिवासी राष्ट्रपती मिळालेल्या आहेत. पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळालेल्या आहेत आणि हा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचा प्रश्न होऊ शकतो. ठीक आहे, चला दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाचा पराभव केला? राष्ट्रपती पदाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये कोण पराभूत झालं? यशवंत सिन्हा, मल्लिकार्जुन खरगे, रामनाथ कोविंद का अनुराग ठाकूर? तर राष्ट्रपतीची ही निवडणूक प्रामुख्याने द्रौपदी मुर्मू आणि त्यांच्या विरोधात असणारे यशवंत सिन्हा यांनी ही निवडणूक लढवली होती आणि यशवंत सिन्हा यांचा पराभव झालेला आहे. यशवंत सिन्हा हे काही पक्षांच्या गटातर्फे नॉमिनेटेड होते, उभे होते आणि त्यांचा जो पक्ष आहे त्या म्हणजे ज्या पक्षांच्या गटाचं ते नेतृत्व करत होते त्यांना आपण युपीए असं म्हणतो. युपीएचा लॉंग फॉर्म एकदा सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर युपीए म्हणजे काय आहे? तर युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. युपीएचा अर्थ आहे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. या अलायन्स आहे म्हणजे हा गट आहे आणि त्या गटांतर्फे यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. काँग्रेस प्रामुख्यानं या गटाचं नेतृत्व करतो आणि त्यांच्यातर्फे यशवंत सिन्हा उभे होते. बेसिकली याच्यामध्ये यशवंत सिन्हा पराभूत झालेले आहेत. द्रौपदी मुर्मू हे विजयी झालेले आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूयात. राष्ट्रपती पदाची निवडणूक द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षातर्फे लढवली? भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी का यापैकी नाही? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. बघा, तर या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्या मनामध्ये एक विचार आला पाहिजे की हे भारतातलं सर्वोच्च पद आहे. सर्वोच्च राज्यघटनेनुसार भारतातील हे सर्वोच्च पद आहे आणि सर्वोच्च पदावरती असणारी व्यक्ती ही कोणत्या पक्षाची असेल का? हा एक मनाला आपल्या प्रश्न विचारला पाहिजे. त्यावेळेस ऑब्व्हियसली त्याचं उत्तर नो येणार आहे. त्याच्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढत असताना लक्षात ठेवा, कोणताही व्यक्ती त्या कुठल्याही पक्षाचं पद धारण करत नाही. त्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो. निपक्षपातीपणे काम करण्यासाठी राष्ट्रपती पद आहे. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. मात्र द्रौपदी मुर्मू यांना एका पक्षाच्या गटानं पाठिंबा दिलता. मात्र ते त्या पक्षाचे सदस्य जसं आपण मगाशी बघितलं की जे यशवंत सिन्हा होते, ते यशवंत सिन्हा यांना युपीएनं काय केलतं? पाठिंबा दिलता. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्सनं पाठिंबा दिलता. ते त्या पक्षाचे सदस्य नव्हते. तसं राष्ट्रपती पदासाठी जे निवडून आलेले द्रौपदी मुर्मू यांना एनडीए या पक्षाच्या गटानं पाठिंबा दिलता आणि एनडीएचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. एनडीए म्हणजे काय? नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स या पक्षाच्या गटानं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता आणि भाजप हा जो पक्ष आहे तो प्रामुख्याने या गटाचं नेतृत्व करतो. मात्र त्यांनी भारतीय जनता पार्टीकडनं ही निवडणूक लढवली नव्हती. तर निपक्षपाती काम करण्यासाठी ते कोणत्याही पक्षाचा नेतृत्व करत नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. मात्र त्यांना एनडीएनं पाठिंबा दिलता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. एनडीए, युपीए दोन्ही सांगितलेले आहेत. त्यांचे लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न बघू आपण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली? हा प्रश्न यासाठी विचारलाय, जर तुम्ही पाठीमागचे पोलीस भरतीचे प्रश्न जर व्यवस्थित बघितले आता झालेले, तर त्याच्यामध्ये जे आपले एन व्ही रामण्णा होते त्यांनी कोणत्या दिवशी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली असा प्रश्न विचारला होता. त्याच अनुषंगानं आता हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली? तारीख तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 25 जुलै 2022 या दिवशी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे. आणि याच्याच अनुषंगाने अजून एक प्रश्न आपण तयार केलेला आहे. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली? तर ऑप्शन आहेत 18 जुलै 2022, 15 जुलै 2022, 25 जुलै 2022 का 21 जुलै 2022. तर राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे ती ऑप्शन क्रमांक 1 18 जुलै 2022 ला पार पडली आणि 25 जुलै 2022 ला राष्ट्रपती पदाची शपथ जी आहे ती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलेली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये अराउंड 98.86% मतदान झालं होतं आणि याच्यामध्ये जवळजवळ 64% मत घेऊन ज्या आहेत त्या द्रौपदी मुर्मू या विजयी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे दोन्ही तारखा तुम्ही लक्षात ठेवा. निवडणुकीची तारीख आहे 18 जुलै 2022 आणि 25 जुलै 2022 या दिवशी त्यांनी शपथ घेतलेली आहे. अजून एक प्रश्न मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्यासाठी देतो की 18 जुलै हा दिवस जगभरामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेत विचारला गेलेला आहे. या अनुषंगाने एक प्रश्न विचारतोय तुम्हाला की 18 जुलै हा दिवस जगभरामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा करतात? ठीक आहे. 18 जुलैला राष्ट्रपतीची निवडणूक पार पडली. 25 जुलैला त्यांनी शपथ घेतली. खूप छोट्या छोट्या मुद्द्यावरती आपण प्रश्न तयार केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये काही अडचण यायला नको. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू खालीलपैकी कोणत्या समाजामधील आहेत? जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी आहेत राष्ट्रपती. त्यामुळं त्या कोणत्या समाजाचं नेतृत्व करतात? त्या कोणत्या समाजातील आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा या राज्यामधील संथाल या समाजाच्या त्या आहेत. त्याच्यामुळे याच्यावरती सुद्धा खूप IMP प्रश्न आहे. याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर त्या संथाल या समाजाचं नेतृत्व करतात. पुढचा प्रश्न आपण बघू. द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत? हा एक रेग्युलरली सरळ सेवा भरतीचा प्रश्न म्हणजे बऱ्याचदा असे प्रश्न सरळ सेवा भरतीमध्ये बघायला मिळतात. आता स्वरूप थोडं थोडं चेंज होते. मात्र पंतप्रधान कितवे आहेत, राष्ट्रपती कितवे आहेत, उपराष्ट्रपती कितवे आहेत, असे बरेचदा प्रश्न आपण बघितलेले आहेत. त्याच्यामुळे आत्ताचे द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक 1 त्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. याच्या आधी 14वे राष्ट्रपती जे आहेत रामनाथ कोविंद त्यांनी त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल हा पूर्ण केलेला आहे आणि आता राष्ट्रपती पदावरती आलेले आहेत द्रौपदी मुर्मू ज्या 15व्या राष्ट्रपती असतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? खूप IMP प्रश्न मी याला म्हणतो कारण बेसिकली भारतीय राज्यघटनेला बेस पकडून कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या ऑप्शन क्रमांक 3 कलम 54 मध्ये आपल्याला बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये जे निवडणुकीला कोण पात्र आहेत, निवडणुकीमध्ये कोण मतदान वगैरे करतात या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये आहे. तर निवडणुकीची तरतूद लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 54 कलमामध्ये आपल्याला बघायला मिळते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले होते? याचा सुद्धा मी IMP असा शिक्का देतो कारण हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. एखाद्या महत्वाच्या पदावरती ज्यावेळेस एखादी व्यक्ती जाते त्यावेळेस तिने त्यापूर्वी कोणत्या महत्वाच्या पदावरती काम केलेलं आहे यावरती प्रश्न बऱ्याचदा आयोग विचारतो. सो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याचं राज्यपाल पद या ठिकाणी भूषवलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 झारखंड या राज्याच्या त्या राज्यपाल म्हणून काम करत होत्या. 2015 साली ते झारखंड या राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्या होत्या आणि आता त्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. तर झारखंड लक्षात ठेवा त्या राज्याचं राज्यपाल पद त्यांनी भूषवलेलं आहे. पुढचा प्रश्न. द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत? तर सोपा प्रश्न आहे हा. मात्र जेवढ्या पॉसिबल गोष्टींवरती प्रश्न तयार होतील तेवढे आपण प्रश्न तयार केलेले आहेत. फक्त हा प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे आपल्याला. भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती म्हटलेला आहे? त्याच्यामुळे या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या महाराष्ट्राच्या असणाऱ्या प्रतिभाताई पाटील आहेत. प्रतिभाताई पाटील यांनी 2007 ते 2012 या कार्यकाळामध्ये भारताचं राष्ट्रपतीपद भूषवलं होतं आणि आता त्या त्यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. मात्र कितव्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाल्या तर त्याचं उत्तर आहे 1 आणि नुसत्या महिला राष्ट्रपती म्हटलं तर त्याचं उत्तर येणार 2. त्याच्यामुळे प्रश्न परीक्षेत व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. राष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबत अंतिम निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असतो? केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय का उपराष्ट्रपती? आपण आता बघितलं की कलम 54 जे आहे ते कलम 54 राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संदर्भात आहे आणि हे निवडणुकीमध्ये भरपूर घटक भाग घेत असतात. त्याच्यावरती प्रश्न पुढे आहे त्याच्यामुळे मी इथे एक्सप्लेनेशन देत नाही त्याचं. मात्र एखादा व्यक्ती त्या
निवडणुकीमध्ये गैरहजर राहिला, अनुपस्थित राहिला किंवा इतर कुठल्या कारणास्तव जर या निवडणुकीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तर त्याच्यावरती अंतिम निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय. इथं बऱ्याचदा विद्यार्थी जे आहेत ते गफलत करू शकतात. प्रश्न काय विचारलेला आहे? अंतिम निर्णय देण्याचा अधिकार. जर काय प्रॉब्लेम आला तर अंतिम निर्णय सुप्रीम कोर्ट देतं. मात्र राष्ट्रपतींची निवडणूक कोण घेतं? तर केंद्रीय निवडणूक आयोग हा राष्ट्रपतींची निवडणूक घेतो. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेत निवडणूक कोण घेतो विचारलंय का निवडणुकीवरती अंतिम निर्णय कोण देतं हे विचारलंय. ते एकदा प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. मी कायम सांगतो विद्यार्थ्यांना की तुम्ही परीक्षेत 2 गोल्डन रूल पाळले पाहिजेत. तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, या 2 गोल्डन रूलला धरून जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली तर तुमचे कमीत कमी 2 ते 3 मार्क सेव्ह होऊ शकतात. ते कोणते गोल्डन रूल आहेत? गोल्डन रूल पहिला, जोपर्यंत प्रश्नचिन्ह किंवा फुल स्टॉप दिसत नाही तोपर्यंत आपण प्रश्न वाचायचा सोडायचा नाही. कारण कधी कधी आहे नाही इथं फसवलेलं असतं. त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह आणि फुल स्टॉप येईपर्यंत प्रश्न वाचायचा. आणि दुसरा मुद्दा, चारही ऑप्शन वाचल्याशिवाय उत्तर क्लिक करायचं नाही. कारण वरील आपण एकावरनी क्लिक करू शकतो, खाली कदाचित वरीलपैकी सर्व ऑप्शन असू शकतो. त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह किंवा फुल स्टॉप येईपर्यंत प्रश्न वाचायचा आणि चारही ऑप्शन येईपर्यंत वाचल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. हे गोल्डन रूल मात्र तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? उपराष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश का लोकसभेचे अध्यक्ष? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 60 मध्ये राष्ट्रपतींच्या शपथीबद्दलच्या तरतुदी आपल्याला बघायला मिळतात. आणि राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ देण्याचं काम हे ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश करतात. कलम पण लक्षात ठेवा, कलम 60 नुसार. पुढचा प्रश्न, ओडिसा या राज्यातून राष्ट्रपती होणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या व्यक्ती ठरलेल्या आहेत? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या का चौथ्या? आपण बघितलं की द्रौपदी मुर्मू ह्या 15व्या राष्ट्रपती आहेत. मात्र ओडिसा राज्यातून आतापर्यंत किती व्यक्ती राष्ट्रपती झाल्यात किंवा ओडिसा राज्यातून होणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या कितव्या राष्ट्रपती आहेत असा प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा, ओडिसा या राज्यातून राष्ट्रपती होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्याच व्यक्ती ठरलेल्या आहेत. त्यांच्या आधी ओडिसा राज्यातून कोणीही राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलं नव्हतं. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ओडिसातून राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरलेल्या आहेत. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीला किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आहे? याचा अर्थ असा की राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी वय तुमचं किती असणं गरजेचं आहे? असा सरळ सरळ प्रश्न विचारलाय. 20 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष का 40 वर्ष? तर राष्ट्रपती पदाची निवडणूक जर तुम्हाला लढवायची असेल तर आपल्याला किंवा त्या व्यक्तीचं वय हे ऑप्शन क्रमांक 3 35 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जरी लढवायची असेल तरी 35 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. राज्यपाल पद जर भूषवायचं असेल तरी सुद्धा 35 वर्ष वय पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं 35 वर्ष तिघांना, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. 15वा प्रश्न आपण बघूयात. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोण भाग घेत नाही? लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य किंवा विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य? जसं मी मगाशी सांगितलं की जोपर्यंत क्रियापद वाचत नाही तोपर्यंत प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. त्याच्यामुळे इथं आपल्याला तो रूल काटाक्षानं पाळणं गरजेचं आहे. विचारले कोण भाग घेत नाही? आता सर्वप्रथम ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी जे विद्यार्थी मित्र नवीन असतील त्यांना निर्वाचित आणि नामनिर्देशित या प्रश्नांचा अर्थ थोडासा माहित नसेल तो मी आधी क्लिअर करतो. ज्यांना माहिती असेल त्यांनी पण एकदा रिव्हिजन साठी लक्ष द्या. नामनिर्देशितचा अर्थ कसा लक्षात ठेवायचा? नाम या शब्दावरून लक्षात ठेवायचं. म्हणजे त्यांच्या नामाची शिफारस केली जाते, त्यांच्या नावाची शिफारस केली जाते. म्हणजे हे निवडणूक लढवून जात नाहीत किंवा निवडणूक लढत नाहीत म्हटलं तरी चालेल. यांच्या नावाची शिफारस केली जाते डायरेक्ट. त्यांना नामनिर्देशित सदस्य म्हणतात. जसं राष्ट्रपती राज्यसभेवरती 12 सदस्यांना नामनिर्देशित करतात. म्हणजे निवडणूक लढत नाहीत, त्यांच्या नावाची शिफारस केली जाते. आणि निर्वाचितचा अर्थ असतो की निवडणूक लढवून त्या पदापर्यंत जाणारे याला म्हणायचे निर्वाचित सदस्य. आता विचारले काय? लोकसभेचे, राज्यसभेचे, विधानसभेचे, विधान परिषदेचे. आता जर आपण बघितलं, बेसिकली सांगतो आणि मग आपण उत्तराकडे जाऊयात. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेणारे घटक जर आपण बघितलं तर सर्वप्रथम आपण संसदेकडे जाऊयात. संसदेची 2 सभागृह आहेत. संसदेची प्रामुख्यानं 2 सभागृह आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिलं सभागृह जे आहे वरिष्ठ सभागृह त्याला आपण राज्यसभा असं म्हणतो आणि दुसरं सभागृह आहे कनिष्ठ सभागृह त्याला आपण
लोकसभा असं म्हणतो. या प्रत्येक सभागृहाचे 2 वेगवेगळे सदस्य आहेत. मग त्याच्यामध्ये राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य आहेत, म्हणजे ज्यांची डायरेक्ट शिफारस केली जाते, आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आहेत, म्हणजे जे निवडणूक लढवून वरती येतात. लोकसभेचे सुद्धा 2 सदस्य आहेत. एक नामनिर्देशित, म्हणजे ज्यांची डायरेक्ट शिफारस केली जाते. आता नामनिर्देशित सदस्य लोकसभेवर नाही आहेत, कारण अँग्लो इंडियन एवढेच नामनिर्देशित होते, त्यांचं आरक्षण रद्द झालं. आणि निर्वाचित असे दोन्ही सभागृहाचे 2 सदस्य आहेत. तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीत लक्षात ठेवा, एक बेसिक गोष्ट सांगतो. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत फक्त निर्वाचित सदस्यच भाग घेतात. कोणत्या सभागृहाचा नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही. याचा अर्थ मग राज्यसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेणार, नामनिर्देशित भाग घेणार नाही. तसेच लोकसभेचे फक्त निर्वाचित भाग घेणार, नामनिर्देशित लोकसभेचे भाग घेणार नाहीत. हे झालं संसदेच्या बाबतीत. त्याच्यामुळं याचं जर आपण बघितलं तर लोकसभेचे निर्वाचित भाग घेत आहेत, राज्यसभेचे निर्वाचित भाग घेत आहेत. आता फक्त संसदच राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी होते का? तर नाही. राज्याचं विधिमंडळ सुद्धा, राज्य विधिमंडळ म्हणजे याचे जे सदस्य असतात त्यांना आपण आमदार म्हणतो, आणि संसदेत सदस्यांना आपण खासदार म्हणतो. राज्य विधिमंडळाचे सुद्धा 2 सभागृह आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण कन्सिडर केलं तर वरिष्ठ सभागृह जे आहे त्याला आपण विधान परिषद असं म्हणतो, आणि जे कनिष्ठ सभागृह आहे ज्याला आपण विधानसभा असं म्हणतो. तसंच या दोन्ही सभागृहाचे सुद्धा 2 प्रकारचे सदस्य असतात. एक तर विधान परिषदेचे सुद्धा नामनिर्देशित सदस्य असतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण कन्सिडर केलं तर 1/6 सदस्यांना राज्यपाल नामनिर्देशित करत असतात, आणि दुसरे निर्वाचित सदस्य असतात. त्याचबरोबर विधानसभेच्या बाबतीत सुद्धा नामनिर्देशित सदस्य असतात. पण आता विधानसभेत नामनिर्देशित सदस्य नाहीयेत. अँग्लो इंडियन तेवढेच होते, त्यांचं आरक्षण रद्द झालं. आणि विधानसभेमध्ये सुद्धा निर्वाचित सदस्य असतात, जे आपण 288 सध्या आमदार आहेत ते सगळे निर्वाचितच आहेत. मग आता राज्याच्या मध्ये सुद्धा तुम्ही जर एक बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो, की सर्वप्रथम तर फक्त निर्वाचित सदस्य भाग घेतात. त्याच्यामुळं हा ऑप्शन एक बरोबर करू आपण. नामनिर्देशित कुठलाच भाग घेत नाही. त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन पण आपण डिलीट करूयात. एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जे राज्य आहे त्या राज्याची जी विधान परिषद आहे, ती विधान परिषद राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भागच घेत नाही. त्याच्यामुळं याचे निर्वाचित पण भाग घेत नाहीत आणि नामनिर्देशित सुद्धा भाग घेत नाहीत. विधान परिषद कधीच भाग घेत नाही, कारण प्रत्येक राज्याला विधान परिषद नाहीये ना. बरोबर, पार्शियालिटी होऊ शकते. प्रत्येक राज्याला विधान परिषद नाहीये, त्याच्यामुळे विधान परिषदेचे कोणतेच सदस्य भाग घेत नाहीत. निर्वाचित पण नाही, नामनिर्देशित पण नाही. मग त्याच्यामुळं विधानसभेचे फक्त निर्वाचितच भाग घेतात. त्याच्यामुळं इथं विधानसभेचे निर्वाचित पण बरोबर आहे, विधान परिषदेचे निर्वाचित चुकीचं आहे, कारण विधान परिषदचा कोणताच सदस्य याच्यामध्ये भाग घेत नाही. थोडक्यात परत एकदा रिवाइज करतो. संसदेचे फक्त निर्वाचित सदस्य, नामनिर्देशित नाही. राज्य विधिमंडळाचे विधान परिषद तर भागच घेत नाही, आणि विधानसभेचे फक्त निर्वाचित सदस्य एवढे सगळे भाग घेतात. असा चार्ट तुम्ही काहीसा बनवा तुमच्या नोटबुक मध्ये, जेणेकरून तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होतील. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. राष्ट्रपती पदासाठी उभा राहणाऱ्या व्यक्तीला निर्वाचन गणातील किती व्यक्तींनी पाठिंबा देणं आवश्यक असतं? एखादा व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी जर उभा राहिला तर निर्वाचन गण म्हणजे त्याला मतदान करणारी लोक, याला म्हणायचं निर्वाचन गण. म्हणजे त्यांना जे निवडून देणारे लोक आहेत, ज्यांची लिस्ट आता तुम्हाला मी सांगितली, लोकसभेचे निर्वाचित, राज्यसभेचे निर्वाचित आणि प्रत्येक राज्याचे विधानसभेचे निर्वाचित, ही जी काही सगळी लोक आहेत, ती लोक, त्यांचा गण म्हणजे निर्वाचन गण, याच्यातील किती व्यक्तींनी पाठिंबा देणं गरजेचं आहे? तर नीट व्यवस्थितपणे लक्ष द्या या प्रश्नामध्ये. तर 50 व्यक्तींनी पाठिंबा देणं गरजेचं आहे, आणि प्लस इतर 50, तेच 50 नाही, इतर 50 लोकांनी त्यांना अनुमोदन देणं गरजेचं आहे. 50 आकडा दोन्हीला पण आहे, मात्र ते वेगवेगळे असावेत. पाठिंबा देणारे 50 वेगळे आणि अनुमोदन देणारे वेगळे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर आहे. निर्वाचन गण म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगितलं. जी लोक राष्ट्रपतींना पाठिंबा देणार आहेत त्यातल्या 50, जे देणार नाहीत त्यांचा काही इथं विषय नाही. जे पाठिंबा निवडणुकीत भाग घेणार आहेत ते फक्त. ठीक आहे, 50 याचं उत्तर आहे. राष्ट्रपतींच्या महाभियोगाची पद्धत खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेली आहे? राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याची जी प्रोसेस संपूर्ण आहे त्याला महाभियोग असं म्हणतात, आणि ही गोष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे, असा सुंदर प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका या देशाकडून महाभियोगाची पद्धत भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे. याच्यावर भरपूर पुढे प्रश्न आहे, त्याच्यामुळे याचं मी एक्सप्लेनेशन देत नाही. बघा, पुढचा प्रश्न याच्यावरच आहे की राष्ट्रपतींवरती भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार महाभियोग लावता येतो?
तर राष्ट्रपतींना आता सांगितलं की राष्ट्रपतींना ज्या पद्धतीने पदावरून दूर करतो आपण त्या पद्धतीला महाभियोग असं म्हणतात. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 61 जो की मुद्दा महाभियोग आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे, त्या 61व्या कलमानुसार राष्ट्रपतींना पदावरून दूर करता येतं. सो हा बऱ्याच परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे. राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये खालीलपैकी कोण भाग घेत नाही? इथं पण क्रियापद खूप महत्वाचं आहे. विधानसभेचे निर्वाचित सदस्य, लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य का लोकसभेचे नामनिर्देशित सदस्य? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मगाशी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेणारे घटक, आता आपण राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये भाग घेणारे घटक हा सुद्धा मुद्दा व्यवस्थितपणे पाहणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर बघण्यापूर्वी आपण तो मुद्दा व्यवस्थितपणे समजून घेऊयात की राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये कोण भाग घेतं. तर सगळ्यात पहिल्यांदा बेसिक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, जो की तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्षामध्ये ठेवा की महाभियोग जो आहे त्या महाभियोगामध्ये राज्य विधिमंडळ सहभागी होत नाही. राज्य विधिमंडळाचा सहभागच नाही. म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा यांचा कोणताच सदस्य भागच घेत नाही याच्यात. विषय संपला. म्हणजे ऑप्शन मध्ये विधानसभा विधान परिषदेचा कोणता का सदस्य असेल, निर्वाचित नामनिर्देशित त्यातला कोणताच भाग घेत नाही. राज्य विधिमंडळ भागच घेत नाही. मग त्याच्यामध्ये विधानसभा पण आलं आणि विधान परिषद पण आलं. मग त्याच्यामुळे एवढा पहिलाच कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहित असेल तर सरळ सरळ उत्तर काय विचारलंय आपल्याला की कोण भाग घेत नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 1 विधानसभेचे निर्वाचित सदस्य. मी काय सांगितलं? विधानसभा असो विधान परिषद भागच घेत नाही. मग भाग कोण घेतं? पहिला मुद्दा तर तुम्हाला कळाला. मग तुमच्या मनात असाल की सर आता संसदेबद्दल सांगा. संसदेच्या लोकसभेचे भाग घेतात, राज्यसभेचे भाग घेतात, निर्वाचित भाग घेतात का नामनिर्देशित भाग घेतात याचं सर सांगा. तर एकदम बेसिक फंड सांगतो. संसदेचे सर्व सदस्य भाग घेतात महाभियोगात. सर्व सदस्य संसदेच्या महाभियोगात भाग घेतात. मग सर्व सदस्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की लोकसभेचे सुद्धा निर्वाचित प्लस नामनिर्देशित हे सुद्धा भाग घेणार, हे दोन्ही भाग घेणार आणि राज्यसभा या सभागृहाचे सुद्धा निर्वाचित पण भाग घेणार आणि नामनिर्देशित सुद्धा भाग घेणार. म्हणजे संपूर्ण संसद भाग घेते आणि राज्याचा काहीच त्याच्यामध्ये सहभाग नसतो. त्याच्यामुळं पर्यायामध्ये जर आपण गेलं तर बघा भाग घेत नाही विचारलंय तर विधानसभा भाग घेत नाही. मग बाकी लोकसभा भाग घेते. लोकसभेचे दोन्ही सदस्य इथं निर्वाचित नामनिर्देशित पण येणार आणि राज्यसभेचे पण निर्वाचित येणार आणि नामनिर्देशित पण येणार. त्याच्यामुळं हे जे काय मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या ते व्यवस्थित लक्षात ठेवा. भाग घेणारे घटक, भाग न घेणारे घटक बऱ्याच परीक्षेमध्ये बऱ्याचदा यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. भारतात बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? राजेंद्र प्रसाद, व्ही गिरी, नीलम संजीव रेड्डी का इंदिरा गांधी? भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की निवडणुकामध्ये प्रामुख्याने निवडणुकीमध्ये विरोध होतच असतो. मात्र जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देश असणाऱ्या भारतीय राज्यघटनेतील जे सर्वोच्च पद आहे ते एकदा बिनविरोध निवडलं गेलेलं आहे आणि हा मान कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक 3 नीलम संजीव रेड्डी हे भारतातील असे एकमेव राष्ट्रपती आहेत की जे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांना त्यांच्या राष्ट्रपती पदावेळी कोणीही विरोध केलेला नव्हता. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे नीलम संजीव रेड्डी 1977 ला भारताचे राष्ट्रपती झाले होते बिनविरोध. आता त्याच्या आधी म्हणजे 69 ला सुद्धा त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या एकदम किंचित अशा मार्जिननं त्यांचा राष्ट्रपती पदाच्या साठी उमेदवारीचा पराभव झाला होता. त्याच्यामुळं कधीही आयुष्यात म्हणजे एक गोष्ट मला असं सांगायची की एवढा किंचित त्यांचा पराभव झाला की दुसऱ्यांदा ज्यावेळेस ते निवडून आले त्यावेळेस ते बिनविरोधच निवडून आले. त्याच्यामुळे मला एक सुंदर विचार तुम्हाला इथे सांगायचा आहे की आयुष्यात अपयश येऊ द्या, पण यश असं मिळवा की ते अपयश सुद्धा तुमचा दागिना झाला पाहिजे. कारण निर्विवाद यश मिळवायचं अपयशातूनच आपण पुढे जात असतो. यामुळं 1969 ला जरी राष्ट्रपती पदाची निवडणूक हरली तरी 1977 ला ते भारताचे पहिले बिनविरोध निवडून येणारे राष्ट्रपती झाले होते. ते आहेत नीलम संजीव रेड्डी. चला पुढचा प्रश्न घेऊयात. भारतात सर्वात कमी काळ राष्ट्रपती पदावरती राहणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? फखरुद्दीन अली अहमद, झाकीर हुसेन, ग्यानी झैल सिंग का प्रणव मुखर्जी? तर सर्वात कमी काळ म्हणजे आपण जर त्यांचा कार्यकाळ जर लक्षात घेतला तर 1967 ते 1969
या दरम्यान दीड ते 2 वर्षाचा त्यांचा कार्यकाल आहे आणि त्या कार्यकालामध्ये फक्त 1.5-2 वर्ष त्यांनी पद भूषवलं राष्ट्रपती पदाचं आणि ते व्यक्ती आहेत झाकीर हुसेन. राष्ट्रपती पदावरती असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्यामुळे अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रपती पदावरती असताना मृत्युमुखी पडलेले पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर ते झाकीर हुसेनच आहेत. सो ते एकदम कमी काळ म्हणजे अराउंड 1.5 ते 2 वर्ष ते पदावरती राहिले होते. प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातून राष्ट्रपती होणाऱ्या कितव्या व्यक्ती ठरलेल्या आहेत? महाराष्ट्रातून आतापर्यंत किती राष्ट्रपती झालेले आहेत? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. प्रतिभाताई पाटील किती वेळेत असं विचारले पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या का चौथ्या? तर लक्षात ठेवा प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातून राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्याच नागरिक होत्या आणि भारताचं जे सर्वोच्च पद आहे ते आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीनं भूषवून झालेलं आहे. त्याच्यामुळं जसं आपण बघितलं की द्रौपदी मुर्मू या ओडिसातून पहिल्या होत्या व्यक्ती राष्ट्रपती होणाऱ्या तसंच प्रतिभाताई पाटील ह्या महाराष्ट्रातून राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. 2007 ते 2012 या 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी भारताचं राष्ट्रपतीपद भूषवलं होतं. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ खालीलपैकी कोणी दिली? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. मागच्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदाची शपथ कोणी दिली? असा प्रश्न विचारला होता. सो वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या अँगलने विचारले जात आहेत परीक्षेत आणि त्याच अनुषंगाने आपण आपला पेपर काढलेला आहे. तर द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली? तर या प्रश्नाचं उत्तर आता राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतं? राष्ट्रपतींना आपल्या पदाची शपथ कोण देतं? कलम 60 मध्येच मी तुम्हाला सांगितलंय मगाशी. तर सरन्यायाधीश हे शपथ देतात. मग आता सरन्यायाधीश कोण आहेत हे जर कळालं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे मिळून जाईल. तर NV रामण्णा हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे आणि त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. तारीख किती आहे? 25 जुलै 2022. सगळं लक्षात ठेवायचं. ठीक आहे? चलो. एकही प्रश्न सुटला नाही पाहिजे राष्ट्रपती चॅप्टर. सुटला नाही पाहिजे म्हणजे चुकला नाही पाहिजे असं म्हणतोय मी. सुटला नाही पाहिजे असं गेला नाही पाहिजे. त्याचे मार्क मिळाले आपल्याला पाहिजे. त्यामुळे हे लेक्चर घेतलेलं आहे आपण. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे, लोकसभेच्या अध्यक्षांकडे, राज्यसभेच्या उपसभापतींकडे का यापैकी नाही? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर सांगायच्या आधीच प्रत्येकानं आपल्या मनामध्ये याचं प्रश्नाचं उत्तर तयार केलेलं पण असेल. तर राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? आता बऱ्याचदा कसं होतं की शपथ देतायत म्हटल्यावर त्यांच्याकडेच राजीनामा देत असतील असा आपल्या मनाचा ग्रह होतो आणि पहिलाच ऑप्शन परीक्षेत असतो की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपण जास्त विचार करत नाही त्या प्रश्नाचं ते उत्तर देऊन टाकतो. त्याच्यामुळे चारही पर्याय नीट बघा, नीट विचार करा कारण तो जो 1 तास 1.5 तासाचा वेळ असतो परीक्षेतला तोच आपला जे भविष्य आहे तो डिसाईड करणार असतो. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने बघितलं पाहिजे. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे देतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा हे उपराष्ट्रपतींकडे देतात. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर येतंय ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. सर्वोच्च न्यायाधीशचे सरन्यायाधीश त्यांना शपथ देतात. मात्र त्यांच्याकडे ते राजीनामा देत नाहीत. हा खूप IMP मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतींकडे देतात. सो ऑप्शन क्रमांक 4 यासाठी दिलेलं आहे की त्यात ऑप्शन नाहीये. मग उत्तर काय त्याचं? तर उपराष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्ष नमूद आहे? सरळ सरळ काय विचारले? राज्यघटनेमध्ये विचारले तुम्हाला. त्यामुळे हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. 5 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्ष असा स्पष्ट उल्लेख नाही. आता कधी कधी काय होतं परीक्षेमध्ये आपण अभ्यास करून जातो, आपण कधी कधी प्रश्न सोडवलेला असतो, मात्र अशी ज्यावेळेस ऑप्शन दिसतात काय असा स्पष्ट उल्लेख नाही, मग त्यावेळेस काय होतं ती घाबरलेली स्थिती असते ना, आपण आपल्याच नॉलेजवरती शंका उपस्थित करतो, अरे बापरे आपण तर ऐकलंय 5 वर्ष, मग हे असं उल्लेख आहे का नाही, मग तिथं आपल्याच नॉलेजवरती आपल्याला काय होतं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्याच्यामुळं एक्झॅक्टली लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ निश्चित आहे. कलम 56 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 56 मध्ये राष्ट्रपतीचा पदावधी हा सरळ सरळ दिलेला आहे. तो किती वर्ष असेल? 5 वर्ष असेल. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींचा कार्यकाल हा 5 वर्ष फिक्सच आहे. बाकी जर तुम्ही म्हटला तर मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ फिक्स नाहीये, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ फिक्स नाहीये, त्याच्यानंतर पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ फिक्स नाहीये, राज्यपालांचा सुद्धा कार्यकाळ फिक्स नाहीये. ठीक आहे. मात्र राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा फिक्स आहे 5 वर्ष, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे याच्यामध्ये ओव्हर थिंकिंग वगैरे काय अजिबात करायची गरज नाही. कलम 56 जर माहित असेल तर सरळ सरळ या पदाचा कार्यकाळ हा 5 वर्ष आपल्याला लक्षात येतं. खालीलपैकी कोणत्या पदावरील व्यक्तीला राष्ट्रपती निवडत नाहीत? क्रियापद इम्पॉर्टंट. प्रश्न संपूर्ण वाचणं इम्पॉर्टंट.
महान्यायवादी, नियंत्रक व महालेखा परीक्षक, मुख्य निवडणूक आयुक्त, लोकसभेचे अध्यक्ष. तर व्यवस्थित जर प्रश्न आपण हा वाचला तर आपल्या सरळ सरळ लक्षात येतं की लोकसभेच्या अध्यक्षांना राष्ट्रपती निवडत नाहीत. लोकसभेच्या अध्यक्षांना कोण निवडतं तर लोकसभेचे सदस्य आपल्यातूनच एकाची निवड ही अध्यक्ष म्हणून करत असतात. त्याच्यामुळं ऑप्शन क्रमांक 4 त्याच्यामध्ये येतो, त्यांची निवडणूक राष्ट्रपती करत नाहीत किंवा निवड करत नाहीत. महान्यायवाद्यांची करतात, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची सुद्धा करतात, मुख्य निवडणूक आयुक्तांची प्लस त्यांच्या सदस्यांची किंवा इतर आयुक्तांची सुद्धा निवड राष्ट्रपती करत असतात. 3 झालं. चौथं जर बघितलं तर आपण राज्यपाल यांची सुद्धा निवड राष्ट्रपतीच करत असतात. 5वं जर बघितलं आपण तर UPSC चे अध्यक्ष प्लस सदस्य यांची सुद्धा निवड राष्ट्रपती करत असतात. त्याच्यानंतर 6वं जर बघितलं आपण तर जी वित्त आयोग आहे, केंद्रीय वित्त आयोग म्हणतोय, राज्याचा नाही. जो केंद्रीय वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष प्लस सदस्य यांची सुद्धा निवड राष्ट्रपती करत असतात. त्याच्यानंतर 7वा मुद्दा जर आपण बघितला तर जे काही तिन्ही सेना दलाचे प्रमुख आहेत, तीनही सेना प्रमुख आहेत, त्यांची सुद्धा निवड हे राष्ट्रपती करत असतात. अशा बऱ्याचशा पदांची निवड राष्ट्रपती करतात. इथं लोकसभा अध्यक्ष उत्तर येणार नाही कारण सदस्य आपल्यातून एकाची निवड अध्यक्ष म्हणून करतात. प्रश्न नाही विचारलाय, सो व्यवस्थित पर्याय वाचून व्यवस्थित प्रश्न वाचून उत्तर देणं आवश्यक आहे. हे वारंवार मी तुम्हाला सांगतोय. सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणत्या वर्षीच्या जनगणनेचे आकडे ग्राह्य धरले जातात? खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. बघा, जे काही राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे त्याच्यामध्ये जे काही मगाशी तुम्हाला सांगितले की निर्वाचन गण आहे, हे निर्वाचन गण म्हणजे जे व्यक्तिमत्व राष्ट्रपती निवडणूक भाग घेतात त्याच्यामध्ये सगळे सदस्य मी सांगितले, आता त्याच्यात परत जात नाही. लोकसभेचे निर्वाचित, राज्यसभेचे निर्वाचित वगैरे यांचं ज्यावेळेस हे काढलं जातं म्हणजे त्यांच्या मताचं मूल्य ज्यावेळेस काढलं जातं त्यावेळेस त्यांच्या जे काही मतदारसंघ आहेत, विधानसभेचे असतील किंवा लोकसभेचे असतील, त्यांच्या मतदारसंघाची लोकसंख्या ही कन्सिडर केली जाते. तर ही लोकसंख्या कोणत्या वर्षाची ग्राह्य दिली जाते असा प्रश्न तुम्हाला विचारला मतांचं मूल्य काढण्यासाठी. तर 1971, 81, 91 का 2011 हा खूप इम्पॉर्टंट वेगळा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारलाय. तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा की सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 1971 सालच्या निवडणुकीचे आकडे हे ग्राह्य धरले जातात. ऑप्शन क्रमांक 3 1971 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे. व्यवस्थितपणे प्रश्न मी तुम्हाला सांगितला असेल की ज्यावेळेस मताचं मूल्य काढलं जाते एका आमदाराचं, खासदाराचं, त्यावेळेस त्या मतदारसंघाची लोकसंख्या कन्सिडर केली जाते. तेव्हा ती लोकसंख्या 1971च्या लोकसंख्येनुसार कन्सिडर केलेली आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रपती पदांच्या निवडणुकीच्या अहर्तेबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? अहर्ता म्हणजे थोडक्यात समजण्यासाठी पात्रता असा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. जो की भारतीय राज्यघटनेची कलम 58 मध्ये राष्ट्रपतींच्या अहर्तेबाबतच्या गोष्टी दिलेल्या आहेत. बघा, पहिली एक वाचूयात आपण. तो भारतीय नागरिक असावा, त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, तो संसद सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, तो भारत सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार यांच्या नियंत्रणाखालील लाभाचे पद धारण करणारा नसावा. तर पहिलं विधान बरोबर आहे, तो भारतीय नागरिक असावा, याची 35 वर्ष हे सुद्धा पूर्ण आहे. तिसऱ्या विधानामध्ये जर आपण बघितलं तर तो संसद सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, हे चुकीचं आहे. कारण संसदेमध्ये राज्यसभा सुद्धा येतं, त्याच्यामुळे हा संसद सदस्य नाही तर तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. पात्र असावा ह्याच्याकडे नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. निवडलेला असावा असं नाही म्हटलेलं आहे त्यांनी. पात्र असावा म्हणजे जी काय लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्याची जी काय पात्रता असेल ती राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या अंगी असावी. म्हणून संसद सदस्य म्हणून नाही तर लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा असं असल्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे. चौथं सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळं विचारलंय काय चुकीचं विधान, ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. राष्ट्रपती हे लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराकडून किती अनामत रक्कम भरणे आवश्यक असते? जो व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी उभा राहतो त्यानं किती अनामत रक्कम भरायची असते? तर 20,000, 30,000, 15,000 का 50,000? तर राष्ट्रपतींना आपल्या पदाचं किंवा त्या पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला 15,000 रुपये अनामत रक्कम, ज्याला आपण डिपॉझिट असं म्हणतो, ते भरणं गरजेचं असतं. आणि एक इंटरेस्टिंग मुद्दा याच्यामध्ये असा आहे की उपराष्ट्रपती यांचं जर अनामत रक्कम विचारली तर उपराष्ट्रपतींची सुद्धा अनामत रक्कम 15,000 रुपयेच आहे. ठीक आहे. आता याच्यावरती अजून एक प्रश्न आहे, तो पुढे आहे. एकूण मताच्या किती मते न मिळाल्यास राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते?
जे काही 15,000 रुपये भरलेले आहेत आणि हे आरबीआय बँकेमध्ये भरायला लागतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर हे जे काही 15,000 रुपये तर ते किती जर मतं नाही मिळाली तर ते डिपॉझिट जप्त होतं, म्हणजे त्यांची हे जप्त होतात. काय जप्त होतात? ते 15,000 रुपये जप्त होतात. 1/6 मतं, 1/5 मतं, 1/3 मतं, 1/2 मतं. तर खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. एकूण मताच्या बघा, एकूण मतं जेवढी आहेत त्या एकूण मताच्या 1/6 मतं जर नाही मिळाली तर ती व्यक्ती जे काही पैसे भरलेले आहेत ते सगळे पैसे जप्त होतात, ज्याला डिपॉझिट जप्त होणं आपण म्हणतो, म्हणजेच अनामत रक्कम जप्त होणे असं म्हणतो. त्यामुळे एकूण मताची 1/6 मतं मिळणं गरजेचं आहे डिपॉझिट न जप्त होण्यासाठी. याच्यावरती आयोगाने एकदा प्रश्न विचारून झालेला आहे. राष्ट्रपतींवरती महाभियोग खालीलपैकी कोणत्या कारणास्तव लावला जातो? कोणती कारणं आहेत राष्ट्रपतींवरती महाभियोग लावण्याची, त्यांना पदावरून खाली खेचण्याची? घटनेचा भंग, संसदेचा अवमान, न्यायालयाचा अवमान का वरील पैकी सर्व? कलम 61 मध्ये यातलं नेमकं काय आहे? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. विचार करून उत्तर तुम्ही क्लिअर झाला असेल बघा. ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस व्हिडिओ स्टॉप करायचा आहे, तुम्ही प्रश्न आपल्या मनाचं तयार करायचा आणि मग त्याचं उत्तर देऊन मग व्हिडिओ चालू करा. तर महाभियोग हा काय काय येतं याच्यामध्ये? घटनेचा भंग येतं का? तर हो येतं. संसदेचा अवमान, न्यायालयाचा अवमान असं कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. फक्त राष्ट्रपतींना घटनेचा भंग या एकाच कारणास्तव काय केलं जातं? त्यांच्यावरती महाभियोग लावला जातो. मात्र घटनेचा भंग याची व्याख्या जी आहे ती राज्यघटनेत स्पष्ट नमूद नाही. हे इम्पॉर्टंट आहे. राज्यघटनेत नमूद नाही. सरळ सरळ कलम 61 मध्ये काय सांगितलंय की घटनेचा भंग याच कारणास्तव त्यांच्यावरती महाभियोग हा लावला जातो. त्याच्यामुळं जे राज्यघटनेत दिलेले आहे त्यानुसार घटनेचा भंग एकच कारण दिले, बाकी काहीच दिलेलं नाहीये. मग घटनेचा भंग म्हणजे नेमकं काय, त्याचं सुद्धा स्पष्ट व्याख्या ही राज्यघटनेत नमूद नाही. मग न्यायालय अगदी घटनेला धरून त्याचा अर्थ लावतं आणि मग त्यांच्यावरती महाभियोग वगैरे लावला जातो. मात्र एवढंच लक्षात ठेवा या प्रश्नाच्या माध्यमातून की राष्ट्रपतींना फक्त एकाच कारणास्तव पदावरून खाली खेचलं जातं, ते म्हणजे घटनेचा भंग. आणि घटनेचा भंग याची व्याख्या दिलेली आहे का? तर याची दिलेली नाही. आणि हे सगळं कुठे आहे? कलम 61 मध्ये, जी गोष्ट आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतली. पुढचा प्रश्न. आतापर्यंत भारताच्या किती राष्ट्रपतींवरती महाभियोगाची प्रक्रिया चालवण्यात आलेली आहे? 1, 2, 3 का यापैकी नाही? तर भारतातलं जे सर्वोच्च पद आहे ते, त्या पदावरती कलम 61 अंतर्गत महाभियोगाची प्रक्रिया आतापर्यंत कोणाला लावली आहे का? तर नाही. आतापर्यंत एकाही राष्ट्रपतींवरती महाभियोगाची प्रक्रिया ही चालवली गेलेली नाहीये. याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती पदाचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. 1, 2, 3 का यापैकी नाही? भाग, भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या 25 भाग आहेत. तर या 25 भागापैकी कुठल्या भागामध्ये राष्ट्रपती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही. कारण असं की भारतीय राज्यघटनेचा जो भाग 5 आहे, या भाग 5 मध्ये संघराज्य या पदाची तरतूद आहे आणि संघराज्य, सॉरी पदाचीच म्हणतो, या भागाचा उल्लेख आहे. संघराज्यामधला पहिलाच मुद्दा आहे राष्ट्रपती. आणि आपल्याला माहिती आहे की याचं उत्तर ऑप्शन इलिमिनेशन पण तुम्ही सोडवू शकत होता. कारण भाग 1 जो आहे संघराज्य, तो एक भाग 1 तो 1 ते 4 पर्यंत आहे. भाग 2 जो आहे नागरिकत्व, तो 5 ते 11 पर्यंत आहे. भाग 3 जो आहे त्याच्यामध्ये आपण मूलभूत हक्क म्हणतो, तो 12 ते 35 च्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर भाग 4 जो आहे त्याला आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असं म्हणतो, तो 36 ते 51 पर्यंत आहे. आणि जी मूलभूत कर्तव्य आहेत, जो 42व्या घटना दुरुस्तीनं टाकल्यानंतर भाग 4 क, ते 51 क मध्ये. मग भाग 4 नंतर काय येणार आहे? तर भाग 5 येणार आहे. कारण कलम 51 पर्यंतच मार्गदर्शक तत्व आहे ना. आणि राष्ट्रपती पदाची तरतूद कलम 52 मध्ये. त्याच्यामुळे भाग 4 नंतर भाग 5च असणार आहे. इथं कुठं उल्लेख आहे का? नाही. 1 मध्ये सांगितलं संघराज्य आहे, 2 मध्ये आपलं नागरिकत्व आहे, 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत. सो इथं ऑप्शन इलिमिनेट होऊन तुम्ही योग्य पर्यायापर्यंत जाऊ शकता. मी हा प्रश्नपत्रिका यासाठी घेतोय बघा, त्याच्यामध्ये नॉलेज देणं हा तर मेन उद्देश आहेच आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून नॉलेज देणं हा फर्स्ट मेन उद्देश तोच आहे की तुमच्या ज्ञानात भर पाडणं. मात्र या प्रश्नाच्या माध्यमातून प्रश्न कसे वाचायचे, ऑप्शन कसे इलिमिनेट करायचे, काय गडबड होते, काय चूक होते परीक्षेत, हे सगळं मी पेपर सोडत असताना तुमच्या नजरेत आणून देतोय. जेणेकरून परीक्षेत तुमच्या अशा छोट्या छोट्या चुका होऊ नयेत. एकदा वेळ गेली काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळं मी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून घेण्याचा अर्थ एकच आहे की तुम्हाला कळावं किंवा परीक्षेत प्रश्न कशा कशा पद्धतीने सोडवले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणता कायदेविषयक अधिकार राष्ट्रपतींना नाही? संसदेचे अधिवेशन बोलवणे आणि सत्र समाप्ती करणे,
संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवणे व त्याचे अध्यक्षस्थान भूषवणे, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपती राज्यसभेवर साहित्य, विज्ञान, कला व सामाजिक सेवा यांत विशेष ज्ञान असणाऱ्या 12 सदस्यांना नामनिर्देशित करतात. आता प्रश्न इम्पॉर्टंट आहे, क्रियापद महत्वाचं आहे, राष्ट्रपतींना नाही विचारलंय. संसदेचे अधिवेशन बोलवणं आणि सत्र समाप्ती करणं हे राष्ट्रपतींचं काम आहे, बरोबर आहे. तहकूब करणं काही काळासाठी हे त्या सभागृहाचे अध्यक्ष करतात. मात्र सत्र समाप्ती करणं आणि बोलवणं हे राष्ट्रपतींचा अधिकार आहे, हे बरोबर आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवणे अगदी बरोबर आहे. 108 कलम या अंतर्गत संयुक्त बैठक बोलवण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. ज्यावेळेस दोन्ही सभागृहामध्ये मतभेद होतील तेव्हा त्याचे अध्यक्षस्थान भूषवणे हिथं वाक्य चुकीचं आहे. त्याचं अध्यक्षस्थान भूषवणे हे चुकीचं आहे. कारण संयुक्त बैठकीचे अध्यक्ष हे लोकसभा अध्यक्ष असतात आणि लोकसभा अध्यक्ष नसतील तर लोकसभा उपाध्यक्ष, लोकसभा उपाध्यक्ष नसतील तर राज्यसभा उपाध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष राष्ट्रपती नसतात. म्हणजे उपराष्ट्रपती कधीच संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवण आहेत हे आपण पुढे बघूयात. मात्र पहिलं पार्ट ह्याच्यातला बरोबर आहे, दुसरा पार्ट चुकीचा आहे. सो संपूर्ण विधानच अशा वेळेस चुकीचं ठरवायचं असतं. तिसरं बघू, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार, हे खूप इम्पॉर्टंट आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना, बरोबर आहे. मगाशी जसं सांगितलं तसं राज्यसभेवर राष्ट्रपती साहित्य, विज्ञान, कला व सामाजिक सेवा या 12 सदस्यांना काय करतात, नामनिर्देशित करतात. निवडणूक होत नाही त्यांची, डायरेक्ट नावाची शिफारस होते. हे विधान बरोबर आहे. विचारले काय, नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी चुकीचे विधान शोधा. अर्थ विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीनेच राज्यसभेत मांडता येते. अनुदानाची मागणी फक्त राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीनेच करता येते. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतात, यापैकी नाही. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की कधी कधी राज्यघटनेत एका एका शब्दानं फसवतात. सो इम्पॉर्टंट आहे हे खूप. बघा, अर्थ विधेयक हे पण बरोबर आहे, केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने हे पण बरोबर आहे. इथं बघा, राज्यसभेत नाही. अर्थ विधेयक हे पहिल्यांदा कुठं मांडलं जातं पूर्व परवानगीने, हे पहिल्यांदा लोकसभेत, पहिल्यांदा लोकसभेत मांडता येतं. त्याच्यामुळे पहिलं चुकीचं आहे. ठीक आहे. राज्यसभेत मग नंतर, पहिल्यांदा विचारलंय म्हणजे इथं पहिल्यांदा जरी शब्द नसला अर्थ किंवा राष्ट्रपूर्व, पहिल्यांदा मी इथं घेतो, पहिल्यांदा लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिल्यांदा हा शब्द नसला तरी हे तर मी तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतोय. सो पहिल्यांदा राज्यसभेत नाही मांडत, पहिल्यांदा लोकसभेत मांडतात. त्याच्यामुळे हे पहिलं विधान हेच चुकीचं आहे. अनुदानाची मागणी बरोबर आहे, राष्ट्रपतींच्याकडे केली जाते. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला कलम 143 अंतर्गत सल्ला पण सुद्धा मागू शकतात. मात्र अर्थ विधेयक हे पहिल्यांदा, इथं जरी शब्द नसला तरी मी टाकलाय म्हणून ते चुकीचं धरले, कारण पहिल्यांदा ते काही लोकसभेत मांडतात, राष्ट्रपतींची पूर्व परवानगी लागते. त्याच्यानंतर ते राज्यसभेत मांडतात. राज्यसभेला किती दिवसाची मुदत असते पारित करण्यासाठी, 14 दिवसात ते पारित करायचं असतं. नाही पारित केलं तर त्यांनी पारित केलं असं कन्सिडर करून पुढे जातात. तेव्हा राज्यसभेचे जास्त अधिकार नाहीत अर्थविधेयकाच्या बाबतीत. त्याच्यामुळे अर्थविधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक सुद्धा बोलवली जात नाही, कारण राज्यसभेला अधिकारच नाहीयेत. सो पहिलं विधान याच्यातलं चुकीचं आहे, कारण ते राष्ट्रपती पूर्व परवानगीने पहिल्यांदा लोकसभेत मांडतात. सो चुकीचं विधान ऑप्शन क्रमांक 1. एखादी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून किती वेळा पद धारण करू शकते? फक्त दोनदा, फक्त सलग दोनदा, कितीही वेळा, वरीलपैकी नाही. इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. तर एखादी व्यक्ती जर राष्ट्रपती व्हायचं असेल तर ते किती वेळा होऊ शकते? फक्त दोनदा का? नाही. सलग 2 वेळा का? नाही. कितीही वेळा का? हो. एखादी व्यक्ती राष्ट्रपती कितीही वेळा होऊ शकते. एवढाच झालं पाहिजे, दोनदा झालं पाहिजे, तीनदा झालं पाहिजे असं कुठेही उल्लेख नाहीये. एखादी व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकते. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर आहे. आता फक्त सलग 2 वेळा हा प्रश्न किंवा हा ऑप्शन मी मुद्दाम घेतलेला आहे. कारण अमेरिका हा जर देश तुम्ही बघितला तर अमेरिका या देशामध्ये राष्ट्राध्यक्ष होणारी जी व्यक्ती असेल ती फक्त सलग 2 वेळाच तिला होता येतं. परत तिला होता येत नाही. बराक ओबामा 2 टर्म झाले, परत नाही. त्याच्यामुळे अमेरिका देशामध्ये राष्ट्राध्यक्ष सलग 2 वेळाच होता येतं, परत होता येत नाही. सो भारतात असं काही नाहीये. भारतामध्ये किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतात आणि अशी फक्त एकमेव व्यक्ती आहे की जी भारतात सलग 2 वेळा राष्ट्रपती झाली. त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. ठीक आहे. सलग 2 वेळा राष्ट्रपती झालेली व्यक्ती कोण आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, 37वा प्रश्न आपण बघूयात. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. सर्वाधिक मतफरकाने निवडून आलेले राष्ट्रपती टिंबटिंब होत, तर सर्वात कमी फरकाने निवडून आलेले राष्ट्रपती टिंबटिंब आहेत. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो.
तर सगळीकडे राजेंद्र प्रसाद आहेत. सो सर्वाधिक मताने निवडून आलेले व्यक्तिमत्व राजेंद्र प्रसाद आहेत, हे तर आता फिक्स झालं. मग सर्वात कमी मताने निवडून आलेले कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, सर्वाधिक कमी मताने निवडून आलेले राष्ट्रपती भारताच्या इतिहासामध्ये आहेत व्ही गिरी. सो या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, की सर्वाधिक मताने निवडून आलेले व्यक्ती आहेत राजेंद्र प्रसाद आणि सर्वात कमी मताने निवडून आलेले व्यक्तिमत्व आहेत व्ही गिरी. आता व्यवस्थित एक्सप्लेनेशन याचं बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे राजेंद्र प्रसाद यांच्या बाबतीमध्ये जर आपण बघायला गेलं तर पहिल्या टर्म मध्ये नाही, दुसऱ्या टर्म मध्ये म्हणजे 1952 ते 57 च्या बाबतीत नाही बोलत आहे मी. 1957 ते 1962 दरम्यान ज्यावेळेस त्यांनी निवडणूक लढली त्यावेळेस त्यांनी तब्बल एक 99.35% मते मिळवून सर्वाधिक मतानं निवडून आलेले राष्ट्रपती ठरले ते भारताच्या इतिहासात. आणि दुसरा नंबर जर आपण व्ही गिरी यांच्या बाबतीत बघितलं तर व्ही गिरी हे 1969 साली एकूण मताच्या अवघे 50.52% मतं त्यांना मिळाली होती फक्त. आणि सर्वात कमी फरकाने ते निवडून आले होते. आणि यांच्या विरुद्ध कोण व्यक्ती होती? व्ही गिरी यांच्या बाबतीत नीलम संजीव रेड्डी, ज्याच्यावरती अजून एक प्रश्न मी पुढे घेणार आहे. एवढं लक्षात ठेवा की सर्वाधिक मताने निवडून आलेले व्यक्तिमत्व राजेंद्र प्रसाद आहेत, सर्वात कमी मताने व्ही गिरी अवघे 50.52% मते मिळून ते निवडून आले होते. सो ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पूर्वी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेले राष्ट्रपती कोण आहेत? अशी राष्ट्रपती विचारलेले की ज्यांनी आधी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पण काम केलेलं आहे. झाकीर हुसेन, आर व्यंकटरमण, नीलम संजीव रेड्डी का व्ही गिरी? तर लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले राष्ट्रपती आहेत ऑप्शन क्रमांक 3 नीलम संजीव रेड्डी. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ते भारतातले सर्वात तरुण राष्ट्रपती सुद्धा आहेत. ते भारताचे पहिले बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती सुद्धा आहेत. खालीलपैकी कोणते विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते? घटना दुरुस्ती विधेयक, धन विधेयक, वरीलपैकी दोन्ही का सामान्य विधेयक? आता विधेयकाचे भरपूर प्रकार आहेत, तर लक्षात ठेवा फक्त धन विधेयक या ऑप्शन मध्ये हे मांडण्यापूर्वीच राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते. घटना दुरुस्ती विधेयकासाठी नसते, सामान्य विधेयकासाठी सुद्धा नसते. त्यामुळे फक्त धन विधेयक ज्याची व्याख्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 मध्ये आपल्याला बघायला मिळते. सो त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2च हे त्याचं फक्त योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता नकार अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना नाही? बऱ्याच परीक्षेत विचारलेला IMP प्रश्न आहे हा, आणि याचं मी एक्सप्लेनेशन पण योग्य पद्धतीने देईल. त्याच्यामुळे परत हा कधीच प्रश्न आपला चुकायला नको. व्यवस्थित लक्ष द्या. पूर्ण नकाराधिकार, गुणात्मक नकाराधिकार, निलंबनात्मक नकाराधिकार का पॉकेट नकाराधिकार? हे राष्ट्रपतींच्या 4 नकाराधिकाराचे प्रकार आहेत. आता भारताच्या राष्ट्रपतींना यातला कुठला नकाराधिकार आहे? पूर्ण नकाराधिकार आहे का? तर आहे. गुणात्मक नकाराधिकार भारतीय राष्ट्रपतींना आहे का? तर नाही. निलंबनात्मक आहे का? आहे. पॉकेट आहे का? आहे. विचारले कोणता नाही? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात आलं असेल की सर म्हणजे काय? आता व्यवस्थित समजून घ्या आणि याचा वापर पण कधी कधी झालाय, आपण या प्रश्नाच्या माध्यमातून बघणार आहोत. पूर्ण नकाराधिकार याचा अर्थ असा असतो की त्याची संमतीच रोखून ठेवणे, संमती रोखणे, डायरेक्ट नो म्हणणे, संमती रोखणे म्हणजे त्याला द्यायचीच नाही परवानगी, याला संमती रोखणे, पूर्ण नकाराधिकार. पूर्ण. मग असा नकाराधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कधी वापरलाय का कोणत्या राष्ट्रपतींनी? तर हो. याची प्रामुख्याने आपल्याला 2 उदाहरणं या ठिकाणी देता येतील की जेव्हा हा पूर्ण नकाराधिकार वापरलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा पूर्ण नकाराधिकार वापरलेले राष्ट्रपती आहेत राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद यांनी 1954 साली म्हणजे त्यांच्या टर्मच्या पहिल्या कार्यकाळामध्ये जे पेप्सू विधेयक आलं होतं, या पेप्सू बिलच्या संदर्भात पूर्ण नकाराधिकार वापरला होता. आणि दुसरे व्यक्तिमत्व जो पूर्ण नकाराधिकार वापरणारे ते आहेत आर व्यंकटरमण. आर व्यंकटरमण यांनी 1991 ला हा पूर्ण नकाराधिकार वापरला होता. जे काही संसद सदस्यांचं जे काही सॅलरी अलाउन्स आहे, या सॅलरी अलाउन्सच्या संदर्भात जे बिल होतं, त्या बिलाच्या संदर्भात त्यांनी हा पूर्ण नकाराधिकार वापरला होता. त्याच्यामुळं पूर्ण अधिकार म्हणजे त्याला परवानगी द्यायची नाही. हा भारताच्या राष्ट्रपती नाही. गुणात्मक नकाराधिकारचा अर्थ असा आहे की जर एकदा त्यांना, आता नीट एक्सप्लेन करतो गुणात्मक म्हणजे काय. इथे खाली आता एखादं विधेयक आहे, एखादं विधेयक राष्ट्रपतींकडे आलं आणि राष्ट्रपतींनी त्याला पुनर्विचार करण्यासाठी पाठवलं, त्याला पुनर्विचार करण्यासाठी पाठवलं आणि पुनर्विचार समजा संसदेनं काय केलं, याच्यावरती पुनर्विचार केला आणि पुनर्विचार करून ते विधेयक
परत राष्ट्रपतींकडे पाठवलं आणि राष्ट्रपतींनी त्याला परत नकार दिला, तर याला म्हणायचं गुणात्मक नकार अधिकार. जो भारतीय राज्यघटनेमध्ये असणारे राष्ट्रपती आहेत त्यांना नाही, हा अमेरिकेच्या राष्ट्रपतींना, राष्ट्राध्यक्षांना आहे. भारताच्या राष्ट्रपतींना हा अधिकार नाही. कारण जर एखाद्या विधेयकाला पुनर्विचार करायला राष्ट्रपतींनी आणि पुनर्विचार करून जर संसदेनं ते विधेयक परत राष्ट्रपतींकडे आणलं, तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार भारताच्या राष्ट्रपतींना त्याला परवानगी देणं गरजेचंच असतं. हा गुणात्मक नकार अधिकार भारताच्या राष्ट्रपतींकडे नाहीये. सो हा कुणाकडे? अमेरिकेकडे. तो हा मुद्दा विषय संपला, कारण तो भारताकडे नाहीये, कारण प्रश्नात नाही काय विचारलंय. आता निलंबनात्मक नकार अधिकार म्हणजे काय, तो आपण समजून घेऊयात. निलंबनात्मक नकार अधिकार म्हणजे काय, की ते विधेयक जे राष्ट्रपतींकडे आलेलं आहे, ते विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवणं. म्हणजे काय करणं, त्याला परवानगी द्यायची नाही आणि काय म्हणायचं, याच्यावरती एकदा पुनर्विचार करा. आणि पुनर्विचार करून जर परत ते विधेयक राष्ट्रपतींकडे आलं, तर राष्ट्रपतींना त्यांना परवानगी ही द्यावीच लागते. परवानगी ही द्यावीच लागते. त्यामुळं जो नकाराधिकार म्हणजे इथं जर नाकारलं तर त्याला गुणात्मक मानायचं, तो अमेरिकेकडे, आपल्याकडे नाहीये. सो हा भारतीय राष्ट्रपतींना आहे. आता पॉकेट नकार अधिकार. पॉकेट नकार अधिकार, आता ह्याचं एक्सप्लेनेशन मी कसं करतो, की आता एखादी गोष्ट पॉकेटमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे याच्यावरती निर्णय घ्यायचा नाही, निर्णयच नाही घ्यायचा, हो पण म्हणायचं नाही. म्हणजे याचा अर्थ काय असतो पॉकेट नकार अधिकारचा, की त्याला संमती आहे, संमती नाही असं काहीच सांगायचं नाही, किंवा पुनर्विचार करा असं पण म्हणायचं नाही, ते पडून द्यायचं तसं. याला पॉकेट नकार अधिकार म्हणायचं. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये असे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, एकमेव राष्ट्रपती आहेत, म्हणजेच 1986 साली ग्यानी झैल सिंग यांनी जे इंडियन पोस्टल ऑफिस बिल आहे, इंडियन पोस्टल ऑफिस बिल, या बिलाच्या संदर्भात हा पॉकेट अधिकार वापरला होता. याच्यावर प्रश्न आलेले आहेत, की खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींनी पॉकेट नकार अधिकार वापरलाय, तर ग्यानी झैल सिंग. आणि पूर्ण नकार अधिकार कोणी वापरलाय? राजेंद्र प्रसाद आणि आर व्यंकटरमण. आता कोणता नकार अधिकार भारतीय राष्ट्रपतींना नाहीये? गुणात्मक नाहीये. पुनर्विचार केला तर त्याला परवानगी भारतीय राष्ट्रपतींना द्यावीच लागते. आणि असा गुणात्मक नकार अधिकार कोणत्या राष्ट्राध्यक्षांना? अमेरिकेच्या. ऑप्शन क्रमांक 2 ही त्याचं योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात? 143, 123, 72 का 78? अध्यादेशचा अर्थ काय असतो, की जर कायदा करण्याची आवश्यकता आहे आणि संसदेची दोन्ही सभागृह जर बंद असतील, तर अशा वेळेस एक तात्पुरता कायदा राष्ट्रपती जो काढतात, त्या कायद्याला म्हणतात अध्यादेश. आणि असा अध्यादेश राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेच्या कलम 123 ला अनुसरून काढतात. राज्यपालांना सुद्धा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे, ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 213 नुसार काढतात. म्हणजे फक्त हा 2 इकडे न्यायचा, 1 इकडे न्यायचा. 213 राज्यपालांना आहे, राष्ट्रपतींना 123 आहे. हा प्रश्न क्रमांक 42, इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती हे संघ राज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतात? कलम 52, 53, 53(2) का 54? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ऑप्शन इलिमिनेशन पद्धतीमध्ये आपण याचा वापर करून हा प्रश्न सोडूयात. तर सर्वप्रथम जर आपण याच्यामध्ये बघितलं, तर 52 नुसार राष्ट्रपती पदाची तरतूद आहे, त्याच्यामुळे हा उत्तर याचं असू शकत नाही. 54 मध्ये निवडणुका असतात, हे आपण बघितलं मगाशी, त्याच्यामुळे हे पण उत्तर याचं असू शकत नाही. ऑप्शन एलिमिनेशन मेथड वापरायची. त्यामुळे मी प्रश्न तुमच्या समोर सोडवतोय, जेणेकरून तुम्ही ही पद्धत परीक्षेत वापरा. आता राहिलं ह्या 2 मध्ये, तर लक्षात ठेवा 53(1) नुसार जो संपूर्ण आपल्या देशाचा जो कारभार आहे, तो देशाचा कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालवला जातो. राष्ट्रपतींच्या नावाने चालवला जातो. त्याच्यामुळं हे पण गेलं. आणि 53(2) नुसार राष्ट्रपती 3च सेनादलाचे सरसेनापती असतात. त्याच्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आपण घेऊयात. खालीलपैकी कोणती आणीबाणी राष्ट्रपती लागू करत नाहीत? इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. राष्ट्रीय आणीबाणी, वित्त आणीबाणी, राज्य आणीबाणी का यापैकी नाही? राष्ट्रपती लागू करत नाहीत विचारले. आता जनरली हा प्रश्न बघायला गेल्यावर तर चुकण्याची शक्यता आहे, मात्र आपण चुकायचं नाहीये. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती लावतात. वित्तीय आणीबाणी कलम 360 नुसार राष्ट्रपतीच लावतात. आता राज्य आणीबाणीमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. आता उत्तर हे काय आहे, तर राज्य आणीबाणी ज्याला आपण कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट असा सुद्धा त्याचा उल्लेख करतो, तर ही राष्ट्रपती राजवट सुद्धा
कुठं लावली जाते? राज्यात लावली जाते, पर्टिक्युलर राज्यासाठी. आणि हे लावण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत का? तर हो, ही सुद्धा राष्ट्रपतीच लावतात. लक्षात घ्या, राज्यपाल नाहीत लावत. राज्यपाल शिफारस करू शकतात राष्ट्रपतींना की राज्यात अनागोंदी चालू आहे, घटनेनुसार कारभार होत नाही, त्याच्यामुळे राज्यामध्ये आणीबाणी लावा. राष्ट्रपती लावतील. राज्यपालांनी जरी नाही केली विनंती तरी सुद्धा राष्ट्रपती लावू शकतात. त्याच्यामुळे तीनही आणीबाण्या लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय आणीबाणी, वित्तीय आणीबाणी, राज्य आणीबाणी, तिन्ही आणीबाण्या लावण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना आहेत. आणि त्याच्यामुळे लागू करत नाहीत विचारलं, यापैकी नाही येणार. करेक्ट, ऑप्शन क्रमांक हे त्या अर्थाचं योग्य उत्तर आहे. सरन्यायाधीश, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तीनही महत्वाची पदे भूषवणारी एकमेव व्यक्ती कोण आहे? बघा, सरन्यायाधीश पद पण भूषवलंय, राष्ट्रपती पद पण भूषवलंय आणि उपराष्ट्रपती पद पण. नीलम संजीव रेड्डी, मोहम्मद हिदायतुल्ला, के.आर. नारायण का राजेंद्र प्रसाद? तर असं व्यक्तिमत्व आहे ऑप्शन क्रमांक 2 मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सरन्यायाधीश तीनही महत्वाची पदे भूषवलेली आहेत. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण आहेत? तर सोपं आहे, ज्ञानी जैल सिंग, व्ही गिरी, मनमोहन सिंग का यापैकी नाही? तर ज्ञानी जैल सिंग हे भारताचे पहिले शीख राष्ट्रपती आहेत. इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी पॉकेट नकाराधिकार वापरला होता, जे मी तुम्हाला मागाशी सांगितलं. भारताचे पहिले हंगामी राष्ट्रपती म्हणून खालीलपैकी कोणी काम केलेलं आहे? नीलम संजीव रेड्डी, के.आर. नारायण, व्ही गिरी का प्रणव मुखर्जी? बघा, तर मी जसं सांगितलं 1967 ते 1969 दरम्यान झाकीर हुसेन यांनी राष्ट्रपती पदाची धुरा सांभाळली होती आणि झाकीर हुसेन यांचं पदावर असताना निधन झालं होतं आणि त्यावेळेस तात्पुरते राष्ट्रपती कोण झाले होते, ज्यांना आपण हंगामी राष्ट्रपती असे म्हणतो? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 व्ही गिरी. हे भारताचे पहिले हंगामी राष्ट्रपती म्हणून काम केलेले आहे. मात्र 1969 मध्ये निवडणुका परत झाल्या आणि तेव्हा राष्ट्रपती परत व्ही गिरीच झालते. मात्र हंगामी राष्ट्रपती म्हणून व्ही गिरी यांनी काम पाहिलं होतं. आता परत एकदा म्हणजे फखरुद्दीन अली अहमद यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर फखरुद्दीन अली अहमद यांच्या बाबतीत जर बघितलं तर फखरुद्दीन अली अहमद हे सुद्धा पदावर असताना त्यांचं निधन झालं होतं. म्हणजे पदावर असताना निधन झालेले दोन राष्ट्रपती आहेत, फखरुद्दीन अली अहमद आणि झाकीर हुसेन. फखरुद्दीन अली अहमद यांचं निधन झाल्याच्या नंतर बी.डी. जत्ती यांनी हंगामी राष्ट्रपती पद भूषवलं होतं आणि पहिले विचारलं इथं, पहिलं आहेत कोण हंगामी राष्ट्रपती होणार आहे? तर व्ही गिरी. असं दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रपती पदावर असताना निधन झालेले किती आहेत? दोन आहेत, झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी दुसऱ्या फेरीची मतमोजणी होऊन खालीलपैकी कोणती व्यक्ती राष्ट्रपतीपदी पोहोचली आहे? इंटरेस्टिंग मुद्दा आहे. प्रतिभाताई पाटील, राजेंद्र प्रसाद, के.आर. नारायण का व्ही गिरी? आता त्या मुद्द्याकडे मी येतो बघा. तर दुसरी फेरी, आता जी काही निवडणुकीची पद्धत आहे भारतीय राष्ट्रपतींची, त्याच्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये ज्यावेळेस मतपत्रिका असते त्यावेळेस प्रेफरन्स द्यायचे असतात. आम्हाला 1 नंबरला हा उमेदवार पाहिजे, 2 नंबरला हा पाहिजे, 3 नंबरला हा पाहिजे, 4 नंबरला हा पाहिजे. जर पहिली फेरीमध्ये जी काय आवश्यक मतं आहेत तेवढी आवश्यक मतं जर त्या उमेदवाराला नाही पडली तर लक्षात ठेवा दुसऱ्या फेरीकडे जातात. मग 2 नंबरचा प्रेफरन्स ज्याला सगळ्यात जास्त मिळालाय तो राष्ट्रपती होतो. आता जर 1 नंबर पद मिळालेला कोटा जर नाही पूर्ण केला तर मग 2 नंबर कोणाला जास्त प्रेफरन्स मिळालाय याला म्हणायचं दुसरी फेरी. तर पहिली फेरीमध्ये कोणालाच मतच मिळाली नव्हती, त्यावेळेस दोन उमेदवार एकामेकाविरुद्ध उभे होते, ते म्हणजे नीलम संजीव रेड्डी आणि मग तुम्हाला दुसरं नाव कळालं असेल कारण भरपूरदा ही गोष्ट मी मगापासून रिपीट करतोय. दुसरे व्यक्तिमत्व आहेत व्ही गिरी. तर व्ही गिरी आणि नीलम संजीव रेड्डी यांच्यात कटाक्याची टक्कर झाली होती. पहिल्या फेरीत कोणच निवडून आलं नाही आणि दुसऱ्या फेरीमध्ये अवघा, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 50.22% मतं मिळून अगदी काठावरती व्ही गिरी हे भारताचे राष्ट्रपती झाले होते. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. व्ही गिरी हे भारताचे पहिले अपक्ष राष्ट्रपती सुद्धा आहेत. अपक्ष, कारण काँग्रेसचे उमेदवार होते नीलम संजीव रेड्डी, हे काँग्रेसकडून होते, परंतु काँग्रेसचा अंतर्गत कलहानुसार म्हणजे त्यावेळेस इंदिराजी गांधी पंतप्रधान होते आणि जो दुसरा एक गट होता कामराज यांचा, तर दुसऱ्या गट आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये त्यावेळेस काँग्रेसमध्ये मतभेद झाले. इंदिरा गांधीजींनी एक सांगितलं की तुमचं मन म्हणतंय त्यानुसार तुम्ही मतदान करा. मग त्यांना कळालं की भरपूर उमेदवारांना त्यांना कळालं की कुणाला मतदान करायचंय. मग इथं नीलम संजय रेड्डी यांना विरोध होता इंदिरा गांधीजींचा आणि त्यांनी काँग्रेसच्याच उमेदवाराला विरोध म्हणून व्ही गिरी यांना
अपक्ष उभा केला आणि त्यांना पाठिंबा दिला त्यावेळेस अवघ्या कमी मतानं 50.22% मतानं व्ही गिरी दुसऱ्या फेरीत निवडून आले, पहिल्या पण नाही. म्हणून अत्यंत कमी मतानं निवडून आलेले सुद्धा व्ही गिरीच आहेत. दुसऱ्या फेरीत निवडून आलेले सुद्धा व्ही गिरीच आहेत. अपक्ष निवडून आलेले पहिले सुद्धा व्ही गिरी आहेत आणि हंगामी निवडून आलेले सुद्धा पहिले व्ही गिरीच आहेत. बघा, खूप महत्वपूर्ण डाटा आपण या सेशन मध्ये दिलेला आहे. इम्पॉर्टंट पद्धतीने तुम्ही हे संपूर्ण सेशन बघायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात आणि हा वित्त आयोगाचा कायदा आहे 1951 चा कायदा. आता वित्त आयोग जर आपण बघितलं तर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, हा बऱ्याच परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, के.सी. नियोगी. आणि सध्या कितवं वित्त आयोग चालू आहे? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत सध्या N.K. सिंग. ठीक आहे. चला, 111 नुसार बघा, 111 नुसार एखाद्या विधेयकाला परवानगी द्यायची का नाकारायची का तसंच ठेवायचं हे 111 नुसार राष्ट्रपती करतात. 143 नुसार ते सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागतात. 123 नुसार ते अध्यादेश काढतात. आपल्या लेक्चर मध्ये एंडला जे काय राष्ट्रपतींची महत्वाची कलम आहे त्याचा एक चार्ट मी घेतलेला आहे, तो सुद्धा आपण रिवाइज करणार आहे. राष्ट्रपतींच्या महाभियोगाची नोटीस किमान किती दिवस आधी सभागृहापुढे मांडावी? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता राष्ट्रपतींवरती महाभियोग लावला जातो, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2 सभागृह आहेत. संसदेमध्येच तो पारित केला जातो, कारण महाभियोगामध्ये संपूर्ण संसद फक्त भाग घेते. मी तुम्हाला सांगितलं, राज्याचा काही संबंध नसतो. कुठल्या सभागृहात मांडता येतो तर कुठेही मांडू शकता, असं काही नाही की लोकसभेतच मांडला पाहिजे. लोकसभेमध्ये सुद्धा तुम्ही महाभियोग सुरुवातीला मांडू शकता, राज्यसभेमध्ये सुद्धा तुम्ही महाभियोग सुरुवातीला मांडू शकता, कुठेही मांडू शकता, असं काही नाही. मात्र उपराष्ट्रपतींच्या बाबतीत राज्यसभेतच पहिल्यांदा मांडावा लागतो, कारण तो त्या सभागृहाचे अध्यक्ष असतात. आता कुठेही मांडला पण त्या सभागृहाला नोटीस किती दिवस आधी द्यावी लागते? तर ऑप्शन क्रमांक 2, 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. एकूण मतांच्या 2/3 मतं पाडून त्याला बहुमताने पारित होऊनच राष्ट्रपतींना पदावरती खाली येतात. त्याला महाभियोगाची पद्धत झाली असं म्हणतो आपण. तर 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि कोणत्याही सभागृहात हा ठराव मांडता येतो. चला, महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे बघा. कितव्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणं बंधनकारक असतं? ज्यावेळेस एखादं विधेयक हे घटनेत दुरुस्ती करणार असतं त्यावेळेस राष्ट्रपतींना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार त्याला परवानगी द्यावीच लागते? 44, 43, 24 का 42? तर लक्षात ठेवा, 24व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती विधेयकाला परवानगी देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. कितव्या? 24व्या घटना दुरुस्तीनुसार. त्यामुळे एखादं विधेयक जर असेल घटना दुरुस्तीच्या संदर्भात तर राष्ट्रपतींना त्याला परवानगी ही द्यावीच लागते. सो ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं महत्वाचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, असे 50 प्रश्न आपण बघितले. बऱ्यापैकी राष्ट्रपती चॅप्टर पूर्ण करून देण्याचा हा महत्वाचा प्रयत्न माझ्याकडून झाला. आणि इम्पॉर्टंट गोष्ट अजून राहिलेली आहे की राष्ट्रपतींच्या संदर्भातली महत्वाची कलमे, जेवढी काही कलमे परीक्षेत विचारली जाऊ शकतात त्या सगळ्या कलमांचा चार्ट मी इथं आणलेला आहे, आपण रिवाइज करून घेऊया. कलम 52 नुसार राष्ट्रपती पदाची तरतूद आहे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 53 बघा, देशाचा सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींच्या नावाने चालवला जातो. संपूर्ण कारभार राष्ट्रपतींच्या नावाने आहे. 53(2) वरती मी प्रश्न विचारला होता. राष्ट्रपती तिन्ही दलाचे सरसेनापती असतात. 54 वरती मी प्रश्न विचारला होता की राष्ट्रपतींची निवडणुकीच्या बाबतच्या सगळ्या गोष्टी, कोण पात्र आहे कोण अपात्र आहे तिथं आहे. 55 मध्ये जी पद्धत आहे निवडणुकीची, मगाशी सांगितलं मी तुम्हाला, पहिली फेरी दुसरी फेरी, ती 55 मध्ये आहे. 56 मध्ये सुद्धा प्रश्न मी विचारलाय मगाशी की राष्ट्रपतींचा कार्यकालाच्या संदर्भात जो 5 वर्षाचा आहे तो इथं 56 मध्ये दिलेला आहे. कसं लक्षात ठेवता? तुम्ही ऐकलं असेल बघा, अपतक 56, ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. अपतक 56 म्हणजे अपतक वरनं काय दिसतंय तुम्हाला? कार्यकाल दिसतोय, हे की नाही? की अपतक म्हणजे इथपर्यंत. त्यामुळे अपतक 56 म्हणजे 56 कलमामध्ये अपतक म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाल दिलेला आहे, अशी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. 57 मध्ये काय सांगितलंय? राष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतील. याच्यावरती प्रश्न विचारला होता की राष्ट्रपती किती वेळा निवडणूक किंवा राष्ट्रपती एखादी व्यक्ती किती वेळा होऊ शकते, किती वेळा होऊ शकते. राष्ट्रपती बाबतीतले अर्हता 58 मध्ये दिलेले, याच्यावरती प्रश्न मी विचारलेला आहे तुम्हाला की ते व्यक्ती लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी. तो प्रश्न बघा, तो घेतलाय. 58 कलम, अर्हता सांगितले, पात्रता सांगितली. 60 याच्यावरती प्रश्न विचारला मी, राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतात? सरन्यायाधीश देतात. ते 60 नुसार. 61 वर प्रश्न घेतलाय आपण महाभियोग, जी गोष्ट अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. आता 72 वरती प्रश्न घेतला नव्हता, तो बऱ्याच परीक्षेत आलेला आहे. मात्र लक्षात ठेवा की अपराध्यांची शिक्षा माफ करण्याचा, ज्याला माफीचा अधिकार असं तुम्ही म्हणता, तर दयेचा अधिकार सुद्धा तुम्ही म्हणता, तो अधिकार 72व्या कलमात आहे. याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. 111 मी तुम्हाला घेतलेले आहे की राष्ट्रपती विधेयकाला परवानगी द्यायची
द्यायचे आहे, नाकारायचे आहे, ते 111 नुसार आहे. 123 नुसार अध्यादेश काढण्याचा अधिकार घेतलेला आहे. 143 नुसार सल्ला मागण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला, हे पण मुद्दा आपण घेतलेला आहे. 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना, म्हणजे बऱ्यापैकी सर्व कलमांमध्ये प्रश्न घेऊन तुमचं प्रश्नोत्तराच्या माध्यमातून रिव्हिजन करून देण्याचा प्रयत्न या सेशन मधून झाला. हे सेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. तुमची प्रतिक्रिया ही ऑलवेज मोटिवेट करते अजून काहीतरी करण्यासाठी. अनावधानानं एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल किंवा काही चुकीचं झालं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी ते क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करेल. कारण काय म्हणतो आपण त्याला, एखादा माणूस आहे, चूक होत असते इकडे तिकडे, मी संपूर्णपणे टाळलं ही गोष्ट. तरी पण काही इकडे तिकडे एखादा शब्द झाला असेल तर नक्की कळवा. समजून घ्या. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. चालू घडामोडीच्या अपडेटसाठी माझा जो नितेश शिंदे स्पीक्स हा टेलिग्राम चॅनल आहे, त्याला नक्की तुम्ही जॉईन करा. माझ्या सगळ्या गोष्टी मी तिथं शेअर करत असतो, चालू घडामोडी वगैरे वगैरे. त्या माध्यमातून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मिळतील. छानपैकी अभ्यास करत राहा. अशाच एका नवीन व्हिडिओसह, नवीन मुद्द्यासह आपण लेक्चर तुमच्यापर्यंत आणू. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. ऑलवेज बी हॅप्पी. थँक यू सो मच.